तर आज ना मी रेवासाठी दुपारच्या टायमिंगला शेवग्याचं सूप बनवायला घेतलं होतं. आणि तर शेवग्याच्या शेंगाची कुकरला एक सिटी काढून घेतली, लगोलग गरसुद्धा काढून घेतला. आणि मी जसं करते ना तसंच रेवालासुद्धा करायचं असतं, सेम टू सेम. म्हणून मग तिचं आजसुद्धा तेच करायचं चाललं होतं. मी गर काढला ना हे बघून तिला पण तेच करायचं होतं. त्याच्यानंतर लगोलग ना इथे गंज ठेवला, गंजामध्ये तेल किंवा तूप काहीही टाकू शकता. इथे मी तेल टाकलं थोडंसं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकत नाही. आई म्हणत होते की कशाला टाकली, नसता टाकत, पण मी टाकली होती, मला माहिती नव्हतं. त्यामध्ये मग मोहरी जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकलं आणि काढलेला गर टाकून दिला. एक उकळ काढली आणि मस्त असं सूप रेडी झालं. थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकलं होतं. इथे ना रेवालासुद्धा खूप जास्त आवडलं होतं आणि तिनं तर सुरुवातीला मस्त असं पिलं. आणि त्याच्यानंतर तिची भूक झाली की ती सांडवायचं काम करते. आज पण तिचं तेच चालू होतं. दुसऱ्या दिवशी इथे ना दुकानावर आलो होतो सकाळी, पण खूप जास्त पाऊस चालू होता. पण आम्ही ना तेवढ्या पावसातच ना बऱ्यापैकी माल काढून घेतला, बारीक बारीक पावसामध्ये. आणि त्याच्यानंतर ना इथे रेवाचं रडायचं चाललं होतं, कारण तिला ना माझ्याकडे यायचं होतं आणि मला ना माल काढायचा होता. म्हणून मग तिला म्हटलं पप्पाकडे राहा, पण तिला राहायचं नव्हतं. मी तिला घेतलं माझ्याकडे, पण लगेच तिच्या पप्पांकडे दिलं, कारण ना मला मालसुद्धा काढायचा होता. म्हणून मग पण तिला ना त्यांच्याकडे अजिबात राहायचं नव्हतं आज. रोज राहते पण आज नव्हतं राहायचं. म्हणून मग तिचं ना असं रडायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर पाऊस चालू होता, पण आम्हाला मालसुद्धा काढायचा होता, कारण भजे वगैरे ना पावसामध्ये खूप जास्त चालतात. त्यामुळे मग आम्ही ना इथे भजे बनवायला घेतले होते. तर नेहमी आम्ही कांदे भजे काढतो, पण आज म्हटलं की चला असे काढूया, म्हणून मग सिंपलमध्ये काढले होते. वरनं पाऊस चालू आणि खाली आम्ही तळण काढलं. तर इथे ना बऱ्यापैकी रिलॅक्स झालो होतो. थोडंसं माल वगैरे काढून झालं, मग बऱ्यापैकी रेवासोबत थोडंसं टाईमपास केला आणि त्याच्यानंतर निघालो घरी येण्यासाठी. तर घरी येण्यासाठी निघालो. मस्त अशी थंडीगार हवा होती आणि वातावरण पण खूप मस्त वाटत होतं. पाऊस थांबला होता आणि त्याच्यानंतर ना गाडीवरच रेवाचे ना असे काही लाड करणं चालू होते तिच्या पप्पाचे. चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपला ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब